पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचतायत। आपण थेट तिकडे जाऊया। ही दृश्य आपण पाहतोय, हेलिकॉप्टरची ही दृश्य आहेत। याच हेलिकॉप्टर मधून पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर अर्थात सावरगाव घाट ज्या परिसरात त्यांचा मेळावा पार पडणार आहे त्या परिसरात पोहोचतायत। सध्या त्या भगवान भक्तिगडावर पोहोचतानाची ही दृश्य आपण पाहतोय। याच हेलिकॉप्टर मधून पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर पोहोचणार आहेत। पंकजा मुंडे या सध्या बीडमध्ये भगवान भक्तिगडावर पोहोचतायत आणि त्या संदर्भातली दृश्य आपण पाहत होतो। खरं तर बीडमध्ये आज पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडतोय। ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत, थेट दृश्य। पंकजा मुंडे या बीडमध्ये भगवान भक्तिगडावर पोहोचतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुंडे साहेबांचं छोटंसं गीत सादर करतो। बीडमध्ये खरं तर आज 2 दसरा मेळावे होणार आहेत, त्यापैकी एक आणि महत्त्वाचा दसरा मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा सुद्धा बीडमध्ये पार पडतोय। ही आत्ताची दृश्य आपण पाहतोय भगवान भक्तिगडाच्या परिसरातली, ज्या ठिकाणी पंकजा मुंडे ज्या हेलिकॉप्टरमधून इथे पोहोचतायत ते हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे, ते हेलिकॉप्टर दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। तर किती भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात तयारी या मेळाव्याची करण्यात आली आहे ते सुद्धा आपण पाहतोय। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं चित्र असलेले पोस्टर सुद्धा कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आणले गेले, जे कार्यकर्ते आपल्या हातात घेऊन मोठ्या उत्साहाने या सगळ्या मेळाव्यामध्ये सहभागी झालेत। तर पंकजा मुंडे या सध्या भगवान भक्तिगडावर पोहोचतानाची लाईव्ह दृश्य आपण पाहत होतो। ही दृश्य आपण पाहतोय भगवान भक्तिगड परिसरावर। खरं तर सावरगाव घाट परिसरामध्ये कशा प्रकारे मोठ्या उत्साहात ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे या मेळाव्या संदर्भातली त्याचे दृश्य आपण पाहतोय। हा मंच आपण पाहतोय। देवासारखा होता मान, होती गरिबीची जाण। देवासारखा होता मान, पण माझ्या साहेबांचं जीवन अशी संघर्षाची कथा, हो अशी संघर्षाची कथा। धन्यवाद। आदरणीय ताई साहेबांचं आगमन आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी झालेलं आहे। लोकनेत्या, महाराष्ट्राची रणरागिणी, या महाराष्ट्राची बागीन आदरणीय पंकजा ताई साहेब लगेचच मंचावरती काही क्षणात येत आहेत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सर्वजण खाली बसून घ्या, पाठीमागच्या लोकांना सहकार्य करा। सन्माननीय सुजय दादा विखे दरम्यानच्या काळापासून आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मी त्यांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो। दरम्यानच्याच काळात या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय महादेवरावजी जानकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। सन्माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेबांचे पुतणे श्री योगेश भैया जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे। इतर सर्व उपस्थितांचं स्वागत आहे। सन्माननीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे। आलेल्या सर्व उपस्थितांचं स्वागत या निमित्ताने आहे। माननीय मदनजी दराडे बारसी, त्यानंतर डॉक्टर सुनीलजी कायंदे देवळगाव राजा, सत्संगजी मुंडे जालना, माननीय देवीदासजी राठोड प्रदेश सरचिटणीस भाजपा नांदेड, डॉक्टर गणेशजी मांटे जिल्हाध्यक्ष भाजप बुलढाणा, रमाकांत बापू मुंडे आणि बटोळे साहेब या सर्व मान्यवरांचंही या दसरा मेळाव्याच्या विचारपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक सेलचे सलीमजी जहांगीर देखील या ठिकाणी आहेत, त्यांचंही शब्दसुमनाने स्वागत आहे। उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सन्माननीय सर्जेराव तात्या तांदळे हे देखील आहेत, दरम्यानच्या काळापासून त्यांचंही स्वागत आहे। प्रियंका शिवप्रसादजी खेडकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे। विचारपीठाच्या उजव्या बाजूला जे भाविक उपस्थित आहेत, भक्तगण उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण समोर यायचे प्रांगणामध्ये। आदरणीय लोकनेता पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित आहात। अगदी काहीच मिनिटामध्ये आदरणीय ताईसाहेब राष्ट्रसंत भगवान बाबांच्या ध्यान मंदिरामध्ये जाऊन बाबांची पूजा करून दर्शन घेतील। वरती बाबांच्या भव्य दिव्य मूर्तीसमोर बाबांची आरती होईल। पलीकडे कुणी पळू नका, त्या बाजूला जाऊ नका। ताई साहेबांना यायला वेळ आहे, ताई साहेब या ठिकाणी येत आहेत, या बाजूने ताई साहेब येत आहेत। हेलिपॅडच्या दिशेने कुणी जाण्याचा प्रयत्न करू नका, विनंती आहे। तिथं पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित आहे, आपल्यापैकी कुणालाही तिथं येऊ देणार नाहीत, म्हणून हेलिपॅडच्या दिशेने जे काही तरुण मित्र जात आहेत त्यांना विनंती, इथं पेंडॉलमध्ये तुम्ही असणं अपेक्षित आहे। या मैदानामध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी असणं अपेक्षित आहे, आपल्याला विनंती आहे। समोर मैदानात आपण सगळ्यांनी बसायचं आहे, उभे राहिलेले पुन्हा पुन्हा विनंती, क्रेनवरचे तरुण मित्र, आदरणीय ताईसाहेब आल्यानंतर फक्त काळजी घ्या, हे जे साऊंड आहेत हे सगळे साऊंड
त्या ठिकाणी क्रेनच्या साह्यानं लावलेले आहेत, म्हणून आपण सहकार्य थोडंसं करा. आपली जबाबदारी, आपल्यावरती देखील जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, आपण ते पार पाडाल अशी विनंती आहे. एक महत्त्वाची सूचना आहे, आपण बाबांच्या ध्यान मंदिराकडे जाणारा जे एंट्रन्स आहे, प्रवेश द्वार आहे, तिथं जी भरपूर गर्दी जमली आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे व्यासपीठाच्या बाजूकडची लोक सर्व आपण बॅरिकेटिंगच्या समोर पाठवायची आहेत. यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना आहे, आदरणीय ताईसाहेब जेव्हा या व्यासपीठाकडे विचारपीठाकडे येतील तेव्हा स्वागतासाठी जमलेले सर्व तरुण आणि कार्यकर्ते आपण सर्वजण तिथं रस्त्यालाच उभे असता. आपण आदरणीय ताईसाहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताच आपण लगेचच मंचाच्या समोर त्या ठिकाणी जाऊन स्थानपन्न व्हायचं, ही आपणास नम्रतेची विनंती आहे. आणि ग्राउंडमधून समोरच्या मैदानातून पाठीमागच्या बाजूने रस्त्याच्या दिशेने जे काही जात आहेत लोक, हे सगळे पुरुष मंडळी, आपल्याला विनंती आहे मध्ये मैदानामध्येच बसा, बाहेर जाऊ नका. रस्त्यावरती प्रचंड गर्दी झालेली आहे. जितकी लोक मैदानात आहेत तेवढीच लोक बाहेरून येत असलेल्या सगळ्या रस्त्यांवरती आहेत. काही सेकंदातच सर्वांचं आगमन या मैदानामध्ये होत आहे. प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, म्हणून आपल्याला विनंती आहे जिथं जागा असेल तिथे लगेच आपण आपापल्या जागा पकडून बसून घ्या. खाली बसून घ्या लगेच. आपण डी झोन मध्ये आणि स्टेज परिसरात येण्याचा आग्रह कोणी धरू नका. पाठीमागच्या बाजूला, स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला VIP पार्किंगच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न जे काही लोक करतायत, जी पुरुष मंडळी तरुण करतायत, त्यांना विनंती आहे की तिकडे जाऊ नका, आपण मैदानात येऊन बसा. पोलीस बांधवांना विनंती आहे, स्टेजचा एंट्रन्स आणि VIP पार्किंगकडे जाण्याचा जो रस्ता, तिथं थांबलेल्या सगळ्यांना मैदानाकडे नेऊन घाला. सगळे मैदानात येऊन बसतील असा प्रयत्न आपण करावा. VIP पार्किंगच्या दिशेने कोणी जाणार नाही. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला क्रेन जवळ जे हार आहे, मोठ्या हार जवळ जमलेली गर्दी, आपण आदरणीय ताईसाहेब तिथून पास होताच, व्यासपीठावर आदरणीय ताईसाहेबांचं आगमन होताच आपण बॅरिकेटिंगच्या समोर जाऊन स्थानपन्न व्हायचंय. आपण रस्त्याला कुणीही उभा राहणार नाहीत याची कृपया नोंद घ्या. पडद्याच्या ह्या पॅन्डॉलच्या पाठीमागे जे पडदे आहेत त्या पडद्याला कुणीही हात लावू नका किंवा पडदे सारू नका, ही विनंती आहे. आपण कृपया बॅरिकेटिंगच्या समोर विचारपीठाच्या समोर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपण सर्वजण प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी घालून दिलेली आपल्याला ही दोन दृश्य आपण आत्ताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पहिल्या दृश्यांमध्ये भगवानगडावर पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर उतरलेलं आहे, तर दुसऱ्या दृश्यामध्ये नारायणगड जिथं मनोज जरांगे पाटलांचा पहिला दसरा मेळावा पार पडणार आहे, ती दृश्य आपण पाहतोय. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत. खरं तर अगदी थोड्याच वेळात हे दोन्ही मान्यवर म्हणजे अगदी भगवानगडावर सावरगाव घाट परिसरामधल्या सभास्थळी पंकजा मुंडे या आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या चाहत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मंचावर पोहोचतील. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मराठा समाजातील तरुणांना, मराठा आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून नारायणगडावरील त्या मंचावर पोहोचतील. दोन्ही मान्यवर आपापल्या सभास्थळाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण आत्ताच्या घडीला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. भगवानगडावर पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत. अगदी थोड्याच वेळात पंकजा मुंडे आणि सोबतच धनंजय मुंडे यांची ओपन जीप मधून एक मिरवणूक निघणार आहे. हेलिपॅड पासून ते मंचापर्यंत अशी ही मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे या व्यासपीठावरून, या मंचावरून नेमके काय विचार मांडतात, आपल्या समर्थकांना नेमके काय मार्गदर्शन करतात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील जे आता नारायणगडावरील नगद नारायण मंदिरामध्ये ज्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मेळावा स्थळी येण्यासाठी म्हणून रथ यात्रेतून ते मेळाव्यास्थळी पोहोचतायत, ते मंचापर्यंत पोहोचणार आहेत. तर मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही बोलणार का याकडे लक्ष असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी या आधीच याविषयी बोलताना हा मंच राजकीय मंच नाही, हा संस्कृती जपण्याचा मंच आहे असं म्हटलंय. मात्र तरीही मनोज जरांगे पाटील हे विधानसभेला उमेदवार देण्यासंदर्भात स्पष्टता देणार का, उमेदवार देणार किंवा नाही या संदर्भात बोलणार का, याकडे खरं तर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं असेल. कारण विधानसभेच्या निवडणुकीची अनेक समीकरणं ही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे बदलू शकतात. तर भगवानगडावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, मुंडे बंधू भगिनी हे खरं तर 12 वर्षांनंतर धनंजय मुंडे हे स्वतः या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचतायत. जेव्हापासून पंकजा मुंडे यांनी या
मेळाव्याची सूत्र हाती घेतली। मेळाव्याचा कारभार हा त्यांच्या खांद्यावर आला। गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूपश्चात तेव्हापासून धनंजय मुंडे हे पहिल्यांदा या मेळाव्याला उपस्थिती लावतायत। भगवानगड परिसरात असलेल्या सावरगाव घाट इथं हा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे।